सोलापुरातील डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीमधून बॉम्बे ब्लड ग्रुप हे अतिशय दुर्मिळ रक्त कोलकाता येथील एका गरजू रुग्णाला पाठवण्यात येणार आहे। सोलापुरातील डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी इथं तुळजापूर येथील हनुमंत वाघमारे हे विशेष रक्तदाता म्हणून दाखल झाले। पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका गरजू रुग्णाला हे दुर्मिळ रक्त पोहोच केलं जाणार आहे। विशेष म्हणजे वाघमारे यांचा रक्तगट अतिशय दुर्मिळ असा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुमिधा कंदलगावकर यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली। सन 1952 मध्ये मुंबईत अर्थात तत्कालीन बॉम्बेत डॉक्टर यादव आणि डॉक्टर भेंदे यांच्या संशोधनातून याचा शोध लागला, म्हणून याला बॉम्बे ब्लड ग्रुप नाव दिलं गेलं। एक अत्यंत दुर्मिळ असा बॉम्बे ब्लड ग्रुप, ज्याला एच अनुकूल रक्तगट देखील म्हणतात, जो लाखो लोकांपैकी फक्त एका व्यक्तीमध्ये आढळतो। या रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये एच नावाचा अँटीजेन नसतो, जो सामान्यतः इतर रक्तगटांमध्ये असतो। हा रक्तगट ओ निगेटिव्ह पेक्षाही अधिक दुर्मिळ मानला जातो। या रक्तगटाच्या व्यक्तींना रक्त चढवण्याची गरज असताना अत्यंत अडचणी येतात, कारण त्यांना रक्ताचा समान दुर्मिळ प्रकार उपलब्ध असणं आवश्यक असतं। रक्तदानाची गरज असताना रक्तदाते शोधणं अवघड होतं आहे। त्यामुळं रक्तपेढीत मोजकेच रक्तदाते आहेत, जे प्रत्येक वेळेस गरज असल्यानंतर रक्तदान करून सहकार्य करतात। सोलापूर जिल्ह्यातच नसून संपूर्ण महाराष्ट्र असेल अथवा महाराष्ट्राबाहेर सुद्धा रक्तदाते रक्तदानासाठी तयार होतात, हे विशेष कौतुक आहे। रेअर ब्लड ग्रुप आहे। ओ प्रकारामधल्या रक्तगटामध्ये हा उपप्रकार असं म्हणता येईल, पण हा इतका रेअर आहे की 10,000 मध्ये एक, म्हणजे इंडियामधली ही फ्रिक्वेन्सी आहे की साधारण 10,000 लोकसंख्येमधल्या एखाद्या व्यक्तीचा हा ब्लड ग्रुप असू शकतो। तर ओव्हरऑल वर्ल्ड वाईज हीच फ्रिक्वेन्सी 1 लाखामध्ये एक अशी आहे। म्हणजेच काय की आपल्याला एखाद्या पेशंटला, बॉम्बे ब्लड ग्रुपच्या पेशंटला जर ब्लड द्यायचं झालं तर असे डोनर आपल्याला शोधावे लागतात, किंवा असे काही डोनर आम्ही ऑलरेडी शोधून ठेवलेले आहेत। हनुमंत वाघमारे हे आमच्याकडे नेहमी ऑन रिक्वेस्ट असंच ब्लड डोनेशन करायला येतात।